काय उद्या सवासाठी फोडण्यासाठी जेवताना बसणार एकदा फळ लागतो, देवाला तिकडे देवाला एकदा फळ लागतो, घरात असं इकडे तिकडे फळ लागतात. त्यामुळे आपण 5-6 नारळ एकदा सोडून टाकूया. आता पहिला नारळ मोठा आहे, एवढा मोठा आहे तो सोडून टाकूया फटाफट. अजून पण सोळा सुरुवात करूया. आपल्याला आहे तर शेजारी तर त्यांच्या घरी मोठ्याकडे झाड आहे, त्यावर डाग वगैरे काहीच नाहीत. आणि त्यांच्याकडे लिंबूचं मोठं झाडं पण आहेत, त्याला लिंबू मोठे मोठे लिंबू पण आहेत. तर आपण फटाफट पोत्याने घेऊन यावेत, कारण की उद्या लागणार आहे सवासण्याला. येरवणीच्या आमच्यासाठी कढीपत्ता लागणार आहे आणि माणसाच्या पोळीसोबत खायला म्हणजे पिळून खायला लिंबू पण लागणार आहे. ते सगळं घेऊन जाऊया पोत्यानं आपण. आणि मोठी लाकडं फोडायला उद्या जळण्यासाठी कुराड पण घ्यायची आहे. कुराड पण घेऊया आपण, मोठी ह्यांच्यात आहे मोठी वाली, तर ते पण घेऊन. तर काय एवढे सारे लिंबू घेतलेले आहेत. आणि कारण की आपल्यात पण थोडेसे लिंबू आहेत, तर थोडे थोडे इकडे करूया. कढीपत्ता आपल्याला जास्त पाहिजे, कारण कढीपत्ता आपल्यात नाही आहे, तर आता एवढा घेतलेला आहे. तर अजून घेऊया थोडासा. आणि मोगऱ्याची फुलं पण किती मसाले आहेत बघा. आणि थोडासा घेऊया, मग जाऊयात आपण. तर काय कढीपत्ता पण खूप सारा घेतलेला आहे. आणि थोडे लिंबू हातात आहेत. एवढी फुल हेच किती येतात, हे 3-4 नाही 4 9 हे 9 आहेत. आणि माझ्या खिशाला अजून खिशा एकदम मोठा मोठा झालेला आहे, खिशाला अजून आहेत. तर आता घरी जाऊन मोप्यात आपण आणि बाजू देईल. आणि आपल्या झाडे थोडे अजून आहेत, तर तेवढ्याने आपलं काम होऊन जाईल मस्तपैकी. तिकडं आणायची राहायची आहे एवढ्या गडबडीत. आणि अजून 5 लिंबू आणायचे आहेत, तर तेवढं आणूया, पण आपलं काम जमलं. फोडलेले आहेत त्यांना म्हणजे विटासाठी मोठ्यावाल्या डाळ शिजवण्यासाठी. तर ह्या बघायचं आपले इथे एवढे सारे विटा आहेत, ह्यातले एकदम प्लेनवाल्या सफाई घेऊन जाव्यात. आणि माउंटेन मस्तपैकी चुरकून टाकूया, कारण की उद्या सकाळी करायचं आहे. मग दूध भाताचं शिजवायचं दूध भात. आणि परत मग पुरणपोळी येत नाही, उशीर होईल, तेव्हा फटाफट आताच करून घेऊया. तर काय जळण पण पुरण ठेवलं आहे उद्यासाठी. आणि आज बघा आता बघा असा अर्धा अचानक पाऊस आलेला आहे मस्तपैकी. आणि एवढं एकदम असं वारं सुटलेलं आहे, सगळं पाणचुलीत चाललेलं आहे बघा. तर आता फटाफट आपण भाकरी करून घेऊयात. आणि काय जसं अर्धा अचानक पाऊस खूप मोठा झालेला आहे, फुल पाणी असं एकदम असं पाणी पाणी झालेलं आहे. हे बघा फुल घरापूर्ण पाणी निघते खाली. चांगला पाऊस पडलेला आहे मस्तपैकी. झाडांना आता कडवाला भिजायची वगैरे काय इशारा गरज नाही, उद्या सोडायचं हावतात पाणी मस्तपैकी. दुधा भाताचे चांगले कृष्णा हरीचे चांगले हे काय गुड मॉर्निंग ब्लॉग. तर आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आज बशीचं पण टाकलेलं आहे. मी आंघोळ करून सरस पप्पानी खड्डा खाणला आणि मग सगळं सेटअप करून चालू केलेलं आहे. आणि दाखवतो मला अजून. चला आता मी आलो कळशी. कळशी एक ऑलरेडी नेलेली आहे, आता पाणी संपलेलं आहे. अजून तर कशी नाही आलो तो यात आपला होल चालू आहे इकडचा खालचा. आता फटाफट जाऊया. तर ह्यात भात आहे, त्यात दूध आहे. आणि फक्त शेणाच्या गौऱ्यावरला हे करता शिजवत आहे शेणाच्या गौऱ्या. त्यात कुठं लाकूड वगैरे काय असं दिसणार नाही. थोडासा कट्टा खांदेला आहे खाली आणि मातीवर काढलेली आहे. परत न शिजून झाल्यावर ह्याच्यात तो ठेवणार, त्याला लिंबाचा चले हे करणार, हळदी कुंकू लावणार आणि परत घरात घेऊन जाणार. तर तिकडे डायसाठी पण चूल केलेली आहे. आणि पाणी टाकून ही पण केलं, तर पाणी उकळल्यावर डाळ टाकायची आणि डाळ शिजवायची पुरणपोळीसाठी. पहिले लिंबाचं झाड आहे, तर लिंबा आपलं झाड इथं आहे, तर लिंबाचं झाड घेऊन जाऊया ते डेऱ्याला बांधायला. आणि त्याला परत हळदी कुंकू लावायचं शिजल्यावर. हां तर काय दूध हां आणतो. तर काय दूध भात शिजून झालेलं आहे. इथं पण थोडं गार केलेलं आहे व हळदी कुंकू लावून नेमतेपत लावलेलं आहेत. आणि आता घेऊन ठेवलेलं आहे घरात. तर तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. तर काय इकडे डाळ पण शिजू घातलेली आहे आणि इकडे भात पण शिजू घातलेला आहे बघा. भात पण शिजू घातलेला आहे मस्तपैकी. तर डाळी मस्तपैकी पुरण करणार, ते पोळ्या करणार आणि भात आपण आईस खाऊ शकतो. अजून एवढी आमटी करायची, अजून काय 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 असते. तर बघूयात आता कसं कसं होते. म्हणजे ताटून ठेवलेलं आहे, तर तुम्हाला ते पण दाखवतो. आता मागाशी पूजा करतो त्यामुळे दाखवलं नाही. आता हे बघा डेरे दुधाचं आणि भातचं दोन्ही डेरे आता आणलेले आहेत. आता थोड्या वेळाने ढोल पण येईल. जायचं वारी मागायला पीठ घेऊन यायचं आहे. तर आता बघा हे ताट रेडी आहे. ह्यात ते पीठ देणार. आपण म्हणायचं की एकामेकाशी उभिरीची वारी, तर ते पीठ देणार आपल्याला. आणि मी असं काचुळी घातलेली काय, दिस इज माय आउटफिट. म्हणजे ही काचुळी असते, त्याला काचुळी म्हणतात. तर आता जाऊया आपण वारी मागायला. एकामेकाय शिंगभरची वारी. पहिला हळद लावायची असते, आता माझा हात राडा आहे. 5 घरी जायचं आहे, 1 घर झालेलं आहे. आता सेकंड घरी जाऊया. चला लाव की काय विचारते.
काय मे काय शिंगुदुरीची वारी. तर काय आम्ही येताना फुलं पण घेऊन येतात. आता ह्या दोघी बसून हार करतील मस्त, गजरा करतील मस्तपैकी, दोरा वगैरे ही कर चालू आहे. तर गजरा कोण टाकतील. आणि काय गयांची सरकी पण आलेली आहे. तर आता उतरून घ्या, पुरा आयसर आलेला आहे पण आपल्याला पुरा उतरायचं नाही. 10-15 पोते उतरून टाकायचे. घ्यायचं बघा, ह्या जागा मोकळे यायचं, फुल भरून टाकायचं. आता बघू मोबाईल तो आता एक ही एक आहे आणि ही 3 मकाचे आहेत आणि ही 3 सरकीचे, हां ही 3 गोळीचे आहेत. तर हे 3 आणि ते 1, तर हे 4 सोडून बघ अजून किती येतील बघा. गोळी जायचं संस्कृतीला शाळेत सोडायला आणि 4 पान आहेत तर. आणि आता तिकडे पोळीची तयारी पण चालू आहे शेडमध्ये, पोळी पण म्हणतायत. आता फटाफट संस्कृतीला सोडूया पण आणि 4 पान भरून घेऊया, कारण की बायकांना प्यायला पण होते, आपल्याला पण प्यायला होते. थंड पाणी आहे, ऐकवाचं पाणी आहे. ढोल आणण्यासाठी तर मी चाललेलं आहे एकटा ढोल. आणि जर ते वाजलेला नसती म्हणजे आता काय म्हणतात ते म्हणजे तुम्ही वाजवा, तर ते येणार नसतील ते आपण मला इथे सौंदर्य वाजवायला त्याचा ताल म्हणजे मागच्या वाजवलं होतं ना, मागच्या आपल्या सौंदर्य वाजवलं होतं. आपण विसरून गेले ताल ताल असे त्यांना ऐकला नाही मग वाजवा येईल. आणि जर ते आले तर त्यांना पण घेऊन येणार फटाफट. ढोल पण घेतलेला आहे बघा, ढोल महाग आहे. आणि हा झांज आणि हे ढोल वाजवायची काटकी आहे. आणि त्यांच्याकडे ताल पण शिकून घेतलेला आहे. मी थोडं मागच्या विसरला वाजवायचं विसरला आहे. आता तिथे पण आले. आता जाऊया घरी आणि सुरुवात करूया. ढोल द्यायला आता ढोल दिलेला आहे, घरपोच केलेला आहे. तर आता आपण जाऊया महागारी. आणि आमच्या घरातून अजून शेजारी नेतात, तर त्यांच्या घरातून आम्ही घेतला आणि परत इकडे द्यायला आलो. आता महागारी जायची वेळ झाली, तर महागारी जाऊया. सगळं ढोल देऊन महागारी तर आपण जाऊया घरी. आणि आज आता पुरणपोळीचं तर आपण जे पाठवून केलं ना, तर ते उद्या खायचं आपण दुपार म्हणतात, तर ते उद्या दाखवून. आज थोडं जास्त बायका होत्या त्यामुळे आम्ही एवढं शूट केलं नाही, कारण त्यांना जेव्हा वाढायचं एवढं शूट केलं नाही. जर तुम्हाला दाखवलं एवढं थोडं कमी माणसं येतील दाखवलं. ते आपल्या जाट्यावर थोडंसं पिसून पण अजून थोडं थोडं टाकायचं आहे. तर आता जे करणार आहे त्यामध्ये दूध वैरायचं, ते दुधात टाकतात आणि थोडंसं जे हे असतं ना त्याने थोडे हलवतात. तर हे पिसायचं आहे इथं आणि मग तिखट टाकायचं.
बस एवढंच. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर म्हणजे तसं तर आवडणारच आहे, सो देवा धर्माचं होतं. तर ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.